3 स्टार्ट. तर हे आहे अजून एक लोकेशन. नेहमीप्रमाणे माझा आवडता कोस्टल रोड म्हणजे आपला गावखडी. हा जो रोड आहे ना, याचे मी इतके व्हिडिओज शूट केलेत पण कधीच मन नाही भरत, कारण की इतका सुंदर हा रूट आहे. बघा ना काय सुंदर आहे. हिरवीगार झाडी, समोर अथांग समुद्र, बाजूला सुरूची झाडं आणि पांढरं शुभ्र आकाश. वा, अप्रतिम. ही जी सुरूची झाडं दिसत आहेत ना, ही दरवर्षी लागवड केली जातात, कारण की सुरूची झाडं यांची जी मुळं जमिनीमध्ये असतात ती फार काही अशी सक्षम नसतात. त्यामुळे जेव्हा मोठे मोठे वारे वादळ वगैरे काही येतं ना, तेव्हा ते पडतात, थोडक्यात गलपाटतात. तर मी आत्ता आलेलो आहे रत्नागिरीमध्ये माळनाक्यात आहे. आणि माळनाक्यामध्ये आपला मित्र राहतो म्हणजे महेश. तर महेशला घ्यायला आलोय. तसं तर मी महेशच्या घरी याच्या अगोदर एकदा गेलोय, आता ही सेकंड टाइम आहे. बघूया महाराज कुठे आहेत ते. इथेच कुठेतरी राहतो मला वाटतं. हा, इथे आतमध्ये. अशा प्रकारे महेश आलेला आहे. तर महेश इथे राहतो. कोण जर त्याचे बिग फॅन वगैरे असतील तर त्यांनी या इथे भेटायला. काय रे, महेश पाटीलचे जे कोणी फॅन्स असतील त्यांनी इथे भेटायला या. रिव्हील करून ठेवतो लोकेशन. हे बघा, स्वामी हाऊसच्या बाजूलाच. ट्रायपॉड घेतलास ना? ओके, इथूनच जाऊया डायरेक्ट. तर महेश आलेला आहे. सध्या आम्ही दोघंच आहेत. दोघात सुद्धा आम्ही विषय करू फिरण्याचा. सो चला. तर म्हणजे हा जो रस्ता आहे ना, हा देवदे मार्गी जातो. मी ज्या दिवशी सोमेश्वरला तळ्यावरती पोहायला गेलो होतो तेव्हा पण सांगितलं होतं की देवदे फाटा खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही आता तिथूनच चाललो आहे. खरं तर हायवेने पण जाता आलं असतं, पण हायवेने जाण्यापेक्षा जो निसर्गाच्या सान्निध्यातून जाण्याची मज्जा आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे असं एकदम आतल्या रोडनी. आणि तुम्हाला मध्ये मध्ये खूप चांगले सुंदर शॉट्स पण बघायला मिळतील. तर जाता जाता मला माझ्या उजव्या बाजूला इथे शेतीची कामं चालू आहेत ते दिसलं. तर म्हटलं जरा शूट करूया. कोकणामध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि पावसामुळे शेतीची कामं पण सुरू झाल्यात. फक्त बदल इतकाच आहे की पहिले बैलाचा नांगर असायचा, जोत. पण आत्ता मशीन आली, त्यामुळे मशीनने नांगरतात. तर आत्ता मी आहे देवदे फाट्यावरती. हा आहे तो देवदे फाटा. तुम्हाला दाखवतो. इथून तो आपण ज्या रोडने आता मी ज्या रोडने आलो, एक तर तुम्ही पावसवरून पण येऊ शकता किंवा रत्नागिरीवरून सुद्धा. हा तो देवदे फाटा. इथून जर तुम्ही सरळ तिकडे गेलात तर डायरेक्ट हातखंबा साईडला जाता, हातखंबा पाली वगैरे त्या साईडला. आणि जर तुम्ही इथून पुढे गेलात तर मग तुम्ही लांजा राजापूर साईडला जाऊ शकता. तर आत्ता आपल्याला इथून या साईडला जायचं आहे, म्हणजे लांजा साईडला. आणि आम्ही थांबलो आहे जरा काही ना काही घ्यायला. हे करतोयस पे झालं काय घे, काय पण घे. पुढे चालेल. आत्ता आम्ही लांजामध्ये आहे. तर असं काहीसं हे हॉटेल आहे आणि आम्ही आता थोडा ब्रेकफास्ट करतो आहे, कारण की आम्हाला फिरायचं आहे खूप. सो पहिलं म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया, पेटपूजा करूया आणि मग पुढचा प्रवासाला सुरुवात करूया. सो आमचे व्हिडिओग्राफर चांगले शॉट्स घेत आहेत. रत्नागिरीतलं एक नामवंत एक्सप्लोर आहे महेश पाटील. एक्सप्लोर विथ MP आता नाव चेंज झालं आहे. तर आत्ता मी आहे लांजामधील
प्रभानवली या गावामध्ये. प्रभानवली गावामधून पुढे चाललो आहे. तर काही लोकांनी तर गेस केलंच असेल की मी कुठे चाललो आहे. ते लोकेशन खूप फेमस आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. असं एक नोन लोकेशन आहे आणि दुसरं हिडन लोकेशन असणार आहे. तर पहिलं आम्ही चाललो आहे आत्ता सर्वांचं आवडतं ठिकाण, ते म्हणजे खोर्निन्को धरण. तर खोर्निन्को धरणावरती जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हिडन लोकेशनवरती जाणार आहे, तिथे आपल्याला महेश घेऊन चालला आहे. सो आत्ताचा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही एन्जॉय करा. खूप सुंदर असा निसर्ग आणि समोर धुक्यामधले डोंगर, खूपच सुंदर. हो ना, हा काहीतरी मागा बघा आहे. मी मुद्दामून ह्या रोडला थांबलो. महेशला पण म्हटलं की सिनरी खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो. ते बघा, वरती डोंगर आहे, पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आणि ढग कशा प्रकारे जात आहेत. एकच नंबर. एक्सप्लोर विथ एम पी काय ऐकत नाही. एक्सप्लोर विथ एम पी नाही, स्टोरीज विथ महेश ना. यस, स्ट्रगल इज रिअल. खूप स्ट्रगल असतं मंडळी एक एक शॉट घेण्यासाठी, तेव्हा कुठे हे क्रिएटर मोठे होतात. अरे समोरचा पण तो हे मस्त वाटतो मला. पाऊस आहे काय, तो काय आहे? पाऊस येतो. पाऊस काय नक्की कळत नाही. असंच वाटतं पाऊस येतोय असं वाटतं. पाऊसच आहे, तो पाऊसच आहे. तर आत्ता आम्ही आलेलो, आत्ता आम्ही आलेलो बोलतोय आणि काचच उघडी ठेवली, म्हणजे झालं असतं कार्यक्रम पद्धतशीर. बाकीच्या काचा बंद आहेत. चलो, मागचं काय काय घेतो सामान? फक्त रेनकोट घेतो. ओके. पाऊस आला वरती, पाऊस आहे हो काय. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत आत्ता खोर्निन्कोला. इथे बघू शकता, इथे लिहिलेलं धोक्याची सूचना, मनाई आदेश, मुचकुंदी बुरुहत ल पा प्रकल्पाचे धरण. ल पा म्हणजे काय, जाऊ दे. नो पार्किंग इन फ्रंट ऑफ गेट बाय ऑर्डर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. खरं तर मी गाडी इथे पार्क केली होती, पण आमच्याच ओळखीची काही मंडळी मिळाली, म्हणजे आमच्या महेशच्या. त्यामुळे मग आता गाडी डायरेक्ट वर घेऊन जातोय. बघूया, जो होगा वो देखा जाएगा. मी पहिल्यांदा आम्ही हिंमत केलेली आहे गाडी वरती आणायची, कारण की तू पण याच्या अगोदर आला असेल तर गाडी वरती नाही आणलायस. फॉरेस्ट एरिया आहे. फॉरेस्ट एरिया, तेच आम्ही आता गाडी आणलेली आहे हिंमत करून. अलाव नाही करत तुम्हाला, अलाउड नाही करत, पण आम्ही अशीच आणलेली आहे. तर तुम्ही आणू नका जर कोणी येत असेल तर. गेट उघडा होता म्हणून आम्ही डायरेक्ट वरती आलेलो आहे. पूर्ण डिसअपॉइंटमेंट झालेली आहे, कारण की खोर्निन्को धरणात पाणीच नाही आहे. जे पाणी असतं ना, ते पूर्णपणे वरती पाणी असतं, तेव्हा खरी मज्जा येते खोर्निन्को धरणाची. आणि आत्ता अवस्था बघताय, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे फक्त ढग आलेले आहेत, तेवढेच सुंदर दिसत आहेत, बाकी काहीच नाही आहे. पोपट झालेला आहे अशा प्रकारे आमचा. आणि जेव्हा धरण ओव्हरफ्लो होतं तेव्हा धरणाचं पाणी तिकडून पूर्ण खाली वाहत असतं तिथून, जे खूप सुंदर दिसतं. पण आत्ता तसं काहीच नाही आहे. सो आत्ता आम्ही रिटर्न निघणार आहे आणि नशिबामुळे गाडीवरती आणलेली आहे, सो फायदा झालेला आहे. चालत येण्याचे कष्ट वाचले. पोपट झाला नाही आहे, म्हणजे पोपट झाला नाही चालत येऊन, पोपट झाला आहे पाणी नाही आहे, सिम्पल. तर अशा प्रकारे आता आम्ही दोघंही परत निघालेलो आहोत दुसरीकडे जायला, दुसऱ्या हिडन स्पॉटवरती. कारण की हा जो स्पॉट होता खोर्निन्को धरणाचा, तो तर पूर्णपणे पचका झालेला आहे, कारण की माझं पाणीच नाही आहे. आणि जे आहे पाणी ते पण पूर्णपणे गढूळ पाणी आहे. इथे जेव्हा पाणी वाहायला सुरुवात होते ना, तेव्हा तो दिसायला खूप सुंदर दिसतो स्पॉट, खोर्निन्को धरण. चलिए निकलते अभी, चल. खोर्निन्को धरण येऊन आमचा चांगलाच पोपट झालेला आहे.
पण मी गावामध्ये इंटर करायच्या अगोदर ना इथे खूप साऱ्या गाड्या होत्या लागलेल्या. दाखवतो तुम्हाला. सगळ्या बाहेरच्या पण गाड्या दिसतात त्याच्यात. MH12, MH8 सुद्धा आहे. ये देखिए, ये देखिए, ये देखिए, इधर सब गाड्या आहे, गाड्या कशासाठी आहेत काय कळत नाहीत. पण काय माहिती, मैत झाला असेल वाडीत कुठच्या तरी. गाड्या पण कशा लावल्यात बघा, एकदम काटोकाट रस्त्याला. ही MH8 दिसते आणि 2 MH8 दिसल्या. जादू. तर मी आत्ता आहे प्रभानवल्लीमध्ये. आणि प्रभानवल्लीमध्ये हा जो स्पॉट आहे ना, हा शिमग्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. कारण की शिमग्यामध्ये इथे असतात 5 पालखी सोहळा. तर इथे ते मंदिर आहे आणि इथे 5 पालख्या नाचतात. खूप जास्त गर्दी असते, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकत नाही. आत्ता बघायला परिसर तुम्हाला छोटा वाटेल व्हिडिओमध्ये बघताना, पण इतर वेळेस जेव्हा इथे 5 पालखी सोहळा असतो तेव्हा इतकी गर्दी असते आणि इतकी मोठी जत्रा असते की तिथपासून खूप म्हणजे खूप मोठी लाईन असते. गाड्या पण खूप असतात, लोक पण खूप असतात. खूप सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे. हनुमान बाप्पा खूप सुंदर. अशा मूर्त्या आपल्या कोकणात खूप कमी पाहायला मिळतात. आणि अशी या झाडाखाली आहे आणि मागे खूप सुंदर असा हा निसर्ग. त्यामुळे जरा थांबलो होतो थोडा वेळ. आता निघूया. पाऊस पण आला आहे आणि आपली गाडी पावसात भिजताना काय सुंदर दिसते. आता आम्ही थांबलो आहोत एका मस्त वॉटर स्पॉट जवळ. दाखवतो तुम्हाला. ये देखिए, तो ये है वो स्पॉट. इसके लिए हम लोग रुके हैं क्योंकि ये जो अपना एक्सप्लोर विथ MP, इसको मतलब स्टोरीज विथ महेश, इसको थोड़े से शॉर्ट्स लेने थे. त्यासाठी आम्ही थांबलो होतो इथे. कुठे येतात हे माहिती आहे का? पहिला खतरनाक आहे ना. तर हे आहे आमचं सेकंड हिडन लोकेशन. गेला आधी. विचार आहे तू. खरं तर हे लोकेशन म्हणजे हे जे ठिकाण आहे हे पोहायला बंद आहे, पण पाणी खूप सुंदर आहे, म्हणजे खूप ट्रान्सपरंट पाणी आहे. तर आता आपण उडी तर मारायचीच आहे, काय विषय नाही. तर मंडळी जिथे मी आता पोहायला आलो होतो ज्या हिडन लोकेशनला, तर त्याची ऑफिशियली माहिती मी तुम्हाला पुढे देतो जाऊन. पण आत्ता मी तिथून जातोय काही रिझन्समुळे. आम्ही पोहलोय, मी भिजलोय बघू शकता, उड्या पण मारल्या, पण नंतर मग आम्ही थांबलो स्वतःहूनच. रिझन तुम्हाला मी सांगतो आता पुढे जाऊन. आणि तुम्हाला जर डीपली ऐकायचं असेल, त्या गावातल्यांचा व्हिडिओ बघायचा असेल, तर रत्नागिरी ऑफिशियल पेजवरती अपलोड होणार आहे, तिथे जाऊन पण बघा. मी आत्ता रँडमली एका स्पॉटला थांबलो आहे आणि इथे शेतीची कामं चालू आहेत. तर जाऊन आपण त्यांचा एक छोटासा स्नॅप घेऊया. काय सुंदर आहे बघा जोत. जायचं तर पूर्ण जायचं. मस्त नांगरलेलं आहे, अडच पाय आत जात आहेत. झाली आता पावसाला सुरुवात.
एकाच मळ्यात 2-2 जोत का हो पटकन नांगरायला? आणि मस्तपैकी पाऊस आलाय, इथे नांगरणी चालू आहे. मस्त पाऊस आलाय. ह्या पावसात जो आनंद आहे ना, माझ्या घरी तरी आता शेती करणं बंद केलेलं आहे, त्यामुळे बरेच वर्ष झाले हा अनुभव मिळाला नाही आहे, जो आज मला बऱ्याच वर्षांनी घ्यायला मिळतोय. खूपच भारी. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं रेनकोट म्हणजे ही खोप प्लास्टिकची. मला तर बघा कशा प्रकारे वेअर करेल ते. आला बघताना ब्युटिफुल. कसली सुंदर आहे बघ ती. एकदम आज पण मस्त भिजलोय, जबरदस्त. तर हे आहे अजून एक लोकेशन ज्याला आपण कुठची जम्पिंग म्हणतात रे महेश? हां, क्लिफ जम्पिंग. काही आपण त्याला उंचवडी म्हणूया. जे उंचावरून हे खूप खोल आहे आणि पाणी इतकं निळशार आहे ना, बघताय तुम्ही स्वतः समोरच. खूप सुंदर स्पॉट आहे, एकच नंबर. आणि उंची पण याची खूप आहे, कमीत कमी 20 फुटापेक्षा जास्त आहे ना रे? 20-30 फूट, 20 ते 30 फूट खोल आहे हे. असं पाणी त्या साईडला जातं फ्लो होत, निळशार पाणी. पोहायची इच्छा होती, पण आम्ही दोघंच जण आहेत. दोघेच जणांमध्ये अशी हिंमत करणार नाही. जेव्हा जास्त मुलं असतील तेव्हा आपण उड्या मारू. डायरेक्ट ह्याची तुम्हाला सुरुडी दाखवेन. असा येणार धावत तो आणि सपकन सुरुडी. आता आमची जिरलेली आहे सकाळपासून. दोघात रिस्क नको. आता निघूया आपण. चला. घरातले वाढवणार. यस. काय सुंदर दिसते ना रे पावसात दिसताना गाडी. ए आता आपण डायरेक्ट निघूया ना. आता व्हिडिओ एंड करतो. खरं तर व्लॉग एंड झाला होता, पण हे शूट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण की आम्ही खूप जास्त भिजलो होतो. आणि आत्ता आम्हाला गरज आहे याची, मस्तपैकी चिकन सूप गरमागरम. काय बोलतो महेश? यास. बाहेर बघू शकता मजबूत पाऊस आहे, मजबूत जोरदार पाऊस आहे. आणि आम्ही त्याचा मस्तपैकी पेटपूजा करतोय. आत्ता वाजल्यात 4:30. तर मंडळींनो व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. आज तुम्हाला आम्ही काय फिरलो, कुठे कुठे हिडन लोकेशनवरती गेलो ते स्पॉट तर दाखवले. आणि तो जो आम्ही एकाच हिडन स्पॉटला गेलो तिथे आम्ही जास्त वेळ पोहलो नाहीत, कारण की तिथे ग्रामस्थांनी बंदी केलेली आहे. ते तुम्हाला सविस्तर ऑफिशियल रत्नागिरीच्या पेजवरती बघायला मिळेल. रत्नागिरी ऑफिशियल आपल्या महेश पाटीलचं पेजच आहे. आणि आत्ता आम्ही घरी निघतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.